नमस्ते, स्वागत आहे सर्वांचं. आज आपण खूप सुंदर असा गोल्डन चंद्रहार कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी या प्रकारचे गोल्डन बीड्स, त्यानंतर चंद्र आणि 18 गेज वायर, त्यानंतर 5 mm चे गोल्डन बीड्स आणि 0.3 mm चे कॉपर वायर. याप्रमाणे आपण मटेरियल घेणार आहे. सर्वात आधी नेकलेस बनवताना आपल्याला लूप तयार करून घ्यायचं आहे. राऊंड नोज प्लायरच्या साहाय्याने आपल्याला एक लूप बनवायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला गोंडा अटॅच करायचा असतो. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला दोरी पण लागणार आहे. तर या पद्धतीने आपला हा लूप बनवून तयार आहे. त्यानंतर वायर रॅपिंग कशी करायची ते आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी 0.3 mm ची वायर मी इथे अटॅच करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला या प्रकारे आपल्याला ही वायर व्यवस्थित पकडच्या साहाय्याने फिरवून घ्यायची आहे आणि यामध्ये 7 ते 8 गोल्डन बीड्स मी इथे घालून घेणार आहे. हे गोल्डन बीड्स 4 mm चे आहेत आणि यावर सुंदर अशी बिंदीसारखी डिझाईन आहे, त्यामुळे याला बिंदी बॉल्स पण म्हणतात. याच बिंदी बॉल्सपासून या आधी पण आपण नथ आणि वटपौर्णिमेसाठी जे नेकलेसेस बनवले होते ते खूप सुंदर असे सरी नेकलेसेस पण आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन चेक करू शकतात. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आता अशा प्रकारे या ठिकाणी मी 7 गोल्डन बीड्स घालून घेतलेले आहेत आणि त्याला अशा पद्धतीने ट्विस्ट करून एक सर्कल तयार करून घ्यायचा आहे. इथे सर्कल शेप आपल्याला थोडा हाताने द्यावा लागेल. ठीक आहे. आणि बरोबर मध्ये आपल्याला 5 mm चा एक गोल्डन बीड घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या सर्व जे आपण 4 mm चे गोल्डन बीड्स घेतले याला आपल्याला वायर रॅपिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला ही वायर प्रत्येक 2 बीडमधून अशी मागच्या बाजूला काढून घ्यायची. ठीक आहे. पहिल्या 2 बीडमधून घेतल्यानंतर त्या पुढच्या आणि आधीचा असे 2. ठीक आहे. म्हणजे एक एक बीड आपल्याला पुढे पुढे सरकत जायचं आहे. अशा पद्धतीने हे आपलं वायर रॅपिंग या ठिकाणी रेडी होणार आहे. मध्ये बरोबर स्टारची डिझाईन तयार होते. याआधी पण आपण वायर रॅपिंग करून नथ बनवली आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने स्टार पूर्ण झाला म्हणजे आपली ही वायर रॅपिंग कंप्लीट झाली हे लक्षात येईल. आता आपल्याला इथे 2 ते 3 वेळा आपल्या बेस वायरला अशी ही रॅपिंग वायर गुंडाळून घ्यायची आणि इथे आपल्याला चंद्र घालून घ्यायचा आहे. या ठिकाणी तुम्ही 20 गेजची वायर पण यूज करू शकता, त्यामध्ये हा चंद्र अगदी सहजपणे जातो. ठीक आहे. आता हा चंद्र आपल्याला बरोबर समोरासमोर असं घ्यायचे आहेत. चंद्र पण आपल्याला क्रॉस मेथडनी या पद्धतीने वायरवर अटॅच करून घ्यायचं आहे. हा नेकलेस तुम्ही मोत्यामध्ये सुद्धा बनवू शकतात. मोत्यामध्ये पण हा नेकलेस खूप सुंदर दिसतो. इथे गोल्डन बीडच्या ऐवजी तुम्ही 4 किंवा 5 mm चे मोती यूज करून पण हा नेकलेस तयार करू शकतात. आणि हा संपूर्ण नेकलेस आपल्याला वायरवरच बनवायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने बरोबर वायरच्या दोन्ही साईडला क्रॉसमध्ये ही वायर घेऊन आपल्याला हा चंद्र अटॅच करून घ्यायचा आहे. याच पद्धतीचा लॉंग चंद्रहार कसा बनवायचा याचा पण व्हिडिओ आपण यापुढे घेऊन येणार आहोत. तर चॅनलवर बनवून राहा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओज नक्की बघा.
ठीक आहे, हे बघा या पद्धतीने आपला हा चंद्र पण इथे अटॅच झालेला आहे। आता पुन्हा आपल्याला या ठिकाणी एक फ्लॉवर रेडी करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी 5 mm चा हा गोल्डन बीड मी मध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला 7 गोल्डन बीड घालून या आधीचा फ्लॉवर जसा आपण तयार केला अगदी त्याच पद्धतीने वायर रॅपिंग करून हा दुसरा पण फ्लॉवर आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे। ठीक आहे, किंवा या ठिकाणी तुम्ही तयार फ्लॉवर जरी यावर अटॅच केले तरी पण नेकलेस खूप सुंदर दिसतो। फ्लॉवर कसं रेडी करायचं याचे बरेचसे व्हिडिओज मी याआधी पण दाखवलेले आहेत। तसे फ्लॉवर तयार करून पण तुम्ही हा नेकलेस बनवू शकता। त्यानंतर असे जे चोकर आहेत हे आपण लूप बनवून तयार करायला बघितले होते। तर हा चोकर विदाऊट लूप आहे, इथे लूप तयार करण्याची गरज नाही, किंवा तुम्ही इथे चंद्र अटॅच करताना लूप बनवला तरी हरकत नाही। 2 चंद्राच्या मध्ये आपल्याला लूप तयार करून आणि त्यामध्ये फ्लॉवर अटॅच करता येईल, पण त्याची गरज नाही। वायर रॅपिंग केल्यानंतर ही फ्लॉवर्स हलतही नाही आणि उलटे पण पडत नाही, तुम्ही बघू शकता। आता याच पद्धतीने आपल्याला हा पूर्ण चोकर बनवून घ्यायचा आहे। फ्लॉवर चंद्र आणि पुन्हा फ्लॉवर। ठीक आहे, सेम याच पद्धतीने मी आता हा नेकलेस पूर्ण करून घेते। आणि हे बघा खूप सुंदर असा हा चंद्र चोकर आपला इथे तयार झालेला आहे। या ठिकाणी चंद्राचे आपण 5 बॅचेस घेतलेले आहेत। ठीक आहे, आणि खूप सुंदर असा हा चोकर बनवून तयार आहे। वटपौर्णिमेसाठी तुम्ही तुमच्या हाताने अशी खास ज्वेलरी बनवून नक्की घाला। आता इथे पण आपल्याला एक लूप तयार करून त्यामध्ये दोरी अटॅच करून घ्यायची आहे। ठीक आहे, या पद्धतीने हा चोकर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। ठीक आहे, आता याच पद्धतीने आपण इयरिंग्स पण कसे बनवायचे ते बघूया। इथे मी गोंडा अटॅच करून घेते आणि याच मेथडने आपल्याला इयरिंग्स पण बनवायचे आहेत। आता त्यासाठी खूप सुंदर असा हा चोकर बनवून तयार आहे। यामधला लॉंग नेकलेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, आता इयरिंग्स बनवण्यासाठी आपल्याला इथे 2 चंद्र आणि 2 फ्लॉवर रेडी करून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी चंद्र आधी अटॅच केला, तुम्ही फ्लॉवर वायर रॅपिंग केल्यानंतर पण चंद्र अटॅच केला तरी हरकत नाही। ठीक आहे, फ्लॉवर तयार करून त्याला इयरिंग बेस अटॅच केल्यानंतर पण आपल्याला चंद्र इथे अटॅच करता येतो। जी मेथड तुम्हाला सोपी वाटली ती तुम्ही करू शकता। पुन्हा इथे 7 बीट्स घालून घेणार आहे मी, आणि ज्या पद्धतीने आपण चोकरमध्ये फ्लॉवरला व्यवस्थित रॅपिंग करून घेतले, स्टार तयार करून घेतला, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण एक फ्लॉवर तयार करून घ्यायचा आहे। हे बघा, व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी थोडा स्किप करून दाखवते। आता इथे आपल्याला हा इयरिंगचा स्टड अटॅच करून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही ग्लूच्या साहाय्याने पण याला स्टिक करू शकतात, पण इथे मी हा होलवाला इयरिंग बेस यूज केलेला आहे। तर आपण वायरमध्ये याला व्यवस्थितपणे अटॅच करून घेऊया। आणि इथे आपल्याला फ्लॉवरला अटॅच करायचा, म्हणजे चंद्र आपल्या इयरिंगच्या घालताना व्यवस्थित खालच्या बाजूला चंद्र हा येईल। त्यामुळे याच पद्धतीने आपल्याला हा इयरिंग बेस व्यवस्थित अटॅच करून घ्यायचा आहे।
ज्या ताईंना ऑनलाईन क्लास करण्याची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन क्लासेस पण सुरू करण्याचे ठरवले आहे. ठीक आहे. ज्यांना ऑफलाईन क्लास करणं शक्य नसतं त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि यामध्ये संपूर्ण ज्वेलरी मेकिंगचा कोर्स आपण ॲड केलेला आहे. तर त्यात 5 प्रकारच्या नथ, 2 प्रकारचे मंगळसूत्र, चोकर, हातफुलं, त्यानंतर हेअर ब्रॉच, हेअर पिन्स आणि दुल्हनसाठी पण एडी स्टोनचे जे काही ज्वेलरी असतात ते सर्व आपण या कोर्समध्ये कवर केलेले आहे. तर ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करण्याची इच्छा असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकतात. ठीक आहे. आणि ज्यांना ज्वेलरीचं मटेरियल हवं आहे तर मटेरियल पण आपल्याकडे अगदी होलसेल रेटमध्ये अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला मटेरियल घ्यायचं असेल त्यांनी पण व्हॉट्सअप मेसेज करून कळवू शकतात. ठीक आहे. आता याच पद्धतीने मी दोन्ही इयरिंग्स तयार करून घेते. ऑनलाईन क्लासमध्ये आपण अगदी मर्यादित सीट ठेवलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही तुमची सीट अगदी लवकरात लवकर बुक करा. ठीक आहे. आता याच पद्धतीने मी दोनही इयरिंग्स इथे बनवून घेते. खूप सुंदर सुंदर ज्वेलरी आपण आपल्या क्लासमध्ये तुम्हाला शिकवणार आहे. हे बघा, खूप सुंदर असा हा चंद्र चोकर आपला इथे बनवून तयार झालेला आहे. हा सेट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.